तर मित्रांनो, सकाळी आल्या अगोदर मस्त फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो या सुंदर अशा व्हाईट हाऊस होमस्टेची एक छोटीशी टूर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे, जेणेकरून जी लोक आपल्याकडे फिरायला येतात, जे टुरिस्ट आपल्याकडे फिरायला येतात काशीदला, नागावला, बिर्ला मंदिरला, रेवदंडा बीचला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे। की इकडे फिरायला आल्यानंतर ना लोक शांततेच्या ठिकाणी स्टे करण्यासाठी रिसॉर्ट किंवा हॉलिडे होमच्या शोधात असतात। तर आपण चाललोय ते म्हणजे आज एका रिसॉर्टला, आणि कुठल्या रिसॉर्टला चाललोय ना ते मी आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे। सोबत आहे ते म्हणजे करिश्मा। करिश्मा, जायचं? चला। ओके, चला। तर मित्रांनो, आता निघतोय ते म्हणजे आपण रिसॉर्टला। चला, आता तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो आणि त्या रिसॉर्ट जवळून कोणते कोणते लोकेशन जवळ आहेत ना तेही मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आता आहोत ते म्हणजे आपण रेवदंडा चेकपोस्टला, आणि समोर हा जो रोड दिसतोय ना तो अलिबाग वरून आलाय। म्हणजे जर तुम्ही सालाव ब्रिज क्रॉस करताय आणि लेफ्ट साईडला जाताय तर आपल्या डायरेक्ट रिसॉर्टला जाऊ शकता, आणि राईट साईडला टर्न घेतलात तर मुरुड जंजीर। आणि या बाजूला तुम्हाला इकडचे फेमस टुरिस्ट पॉइंट दिलेले आहेत, हे बघा। जर तुम्ही राईट साईडला जाता तर कोरलई बीच आहे, काशीद बीच आहे, श्री सिद्धिविनायक नांदगाव आहे, मुरुड जंजिरा किल्ला आहे, पद्मदुर्ग आहे, पॅलेस आहे मुरुडचा। आता चाललोय म्हणजे आपण रिसॉर्टला। चला। आणि मित्रांनो, आता पोहोचलोय ते म्हणजे आपण बिर्ला मंदिराच्या समोर, आणि हा जो समोर मंदिर दिसतोय ना तो आहे तो म्हणजे बिर्ला मंदिर। आणि बिर्ला मंदिरापासून 5 ते 10 मिनिटं दूर अंतरावर आहे तो म्हणजे आपला रिसॉर्ट। म्हणजे आपल्या रिसॉर्टपासून सगळ्यात जवळचा लोकेशन आहे तो म्हणजे हा बिर्ला मंदिर। तर मित्रांनो, फक्त 10 मिनिटात घरून आपण इकडे पोहोचलोय ते म्हणजे व्हाईट हाऊस होमस्टे जवळ, आणि हा आहे तो म्हणजे आपला आजचा स्टे, व्हाईट हाऊस होमस्टे। तर मित्रांनो, आजूबाजूला एरिया बघू शकता तुम्ही, पार्किंगसाठी किती मोठी आहे। आणि आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की हा व्हाईट हाऊस होमस्टे कसा आहे। सकाळी आल्या अगोदर मस्त फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो या सुंदर अशा व्हाईट हाऊस होमस्टेची एक छोटीशी टूर। तर मित्रांनो, सुरुवात करतोय ते म्हणजे आपण मोठ्या आणि सुंदर अशा स्विमिंग पूलवरनंच। तर तुम्ही इकडे स्विमिंग पूल बघू शकता मित्रांनो, किती मोठा आणि डीप असा स्विमिंग पूल आहे। जेवण झाल्यानंतर तर मी स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार आहे आणि रिलॅक्स होणार आहे। आणि समोर जी तुम्ही अपार्टमेंट बघताय ना मित्रांनो, ही बघा। खालची जी अपार्टमेंट आहे ना ती आहे ती म्हणजे 3 BHKची, आणि त्याच्यावरती जो सेकंड फ्लोर आहे ना तो आहे तो म्हणजे 2 BHK, आणि त्याच्यावरती एकदम लास्टला आहे ना वरती तो 1 BHK। तिकडेच आपण आज रात्री स्टे करणार आहोत। या अपार्टमेंट व्यतिरिक्त इकडे 2 पर्सनल विला आहेत, तेही मी तुम्हाला दाखवतो, पण त्याच्या अगोदर हे अपार्टमेंट आपण कव्हर करून घेऊ। चला, या अपार्टमेंटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या रूम्स आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो। आणि वरच्या रूममधून दिसणारा जो नजारा आहे ना मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे आणि एकदम रिलॅक्स फील करणार आहे। हा आहे तो म्हणजे सुंदर असा स्विमिंग पूल, आणि स्विमिंग पूलच्या बाजूलाच तुम्ही एरिया बघू शकता किती आहे। इकडे तुम्ही चेअरवर बसून रिलॅक्स करू शकता, त्याचबरोबर तुम्ही इकडे लंच डिनर करू शकता, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत इकडे मस्तपैकी म्युझिक सिस्टमवर एन्जॉय करू शकता। तर जेवल्यानंतर मी तर स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार आहे, तुम्ही आलात तर तुम्ही पण स्विमिंग पूलची मजा घ्या नक्की। चला, आता तुम्हाला दाखवतो ते म्हणजे या अपार्टमेंटमधील सुंदर सुंदर असे रूम्स। आणि मित्रांनो, आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघितलात ना तर खूप शांत असा परिसर आहे। तुम्हाला फुलांची झाडं दिसत आहेत आजूबाजूला, आणि सगळीकडे ना या रिसॉर्टच्या चारी बाजूला फक्त हिरवळ आणि हिरवळच आहे, आणि समोरचा हा असा नजारा आहे। एंटर केल्या केल्या आपल्याला समोर दिसतोय तो म्हणजे इकडे रिसेप्शन,
आणि व्हाईट हाऊस होमस्टेचे हे आहेत ते म्हणजे मॅनेजर. सर तुमचं नाव सांगा. हॅलो, गुड आफ्टरनून सर. माझे नाव सतीश रमेश पनवेलकर आहे. आणि आपल्या या अपार्टमेंटमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे रूम्स बघायला भेटतील आता? ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्या अपार्टमेंट टाईपमध्ये ग्राउंड फ्लोअरला एक 3 BHK आहे, त्याचे नाव ऑर्चिड आहे. फर्स्ट फ्लोअरला 2 2 BHK आहेत, त्याच्यामध्ये एक ॲस्टर आहे, एक मॅरीगोल्ड आहे. आणि सेकंड फ्लोअरला 2 1 BHKचे आहे, त्याच्यामध्ये एक तुलिप आणि एक जस्मिन आहे. ओके, चला तर आता आपण या अपार्टमेंटच्या रूम्स बघून घेऊ सगळ्यात अगोदर. आता आपण आहोत ते म्हणजे अपार्टमेंटमधील पहिल्या रूममध्ये. आणि ही रूम आहे ना मित्रांनो 3 BHK आहे. या रूमचं नाव आहे ते म्हणजे ऑर्चिड रूम. तर चला आता तुम्हाला आतमधून रूम दाखवतो. 3 BHK कशी आहे. हा आहे तो म्हणजे हॉल एरिया, हा बघा. आणि लेफ्ट साईडला एक रूम आहे आणि राईट साईडला एक रूम आहे आणि माझ्या मागे एक रूम आहे. तर चला आता बेडरूम दाखवतो तुम्हाला. ही बघा मित्रांनो, एकदम शानदार आलिशान अशी बेडरूम तुम्हाला दिसते, एकदम कम्फर्टेबल. आणि रूममध्ये स्पेस पण भरपूर आहे. आणि समोर तुम्हाला बाल्कनी दिसते. ही बघा, विंडो ओपन केली ना की तुम्ही डायरेक्ट स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता. मगाशी जो मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवला ना, तो अगदी याच्या 2 पावलांवरच आहे. तर मित्रांनो 3 BHK मधील मागचा रूम बघून झाल्यानंतर आता तुम्हाला लेफ्ट साईडचा रूम दाखवतो या. आणि मगाशी जो रूम दाखवला ना, सेम टू सेम तसाच रूम तुम्हाला इकडे दिसतोय. हा बघा, इकडे पण तुम्हाला विंडो मिळून जाईल आणि इकडनं पण तुम्ही सुंदर अशा नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता. आणि इकडचे वॉशरूम एवढे मोठे आणि क्लीन आहेत ना, हे बघा, वॉशरूम एकदम क्लीन आहेत. तर मित्रांनो, ज्या आता आपण 3 BHKच्या 2 रूम बघितल्या ना, तशीच सेम टू सेम तिसरी रूम आहे ती म्हणजे आतमध्ये. ही बघा, तिन्ही रूम तुम्हाला सेम टू सेम मिळून जातील. आणि याच्या व्यतिरिक्त आता आपण याच्या वरती जाऊन बघणार आहोत ते म्हणजे 2 BHK आणि वरून दिसणारा सुंदर असा नजारा. खाली 3 BHK बघून झाल्यानंतर आता आपण आलो ते म्हणजे सेकंड फ्लोअरला 2 BHK बघायला. तर 2 BHK मध्ये तुम्हाला 2 रूम मिळून जातील. पहिला म्हणजे मारीगोल्ड आणि दुसरा त्या बाजूला दाखव एस्टेर. तर सगळ्यात अगोदर आपण मारीगोल्ड रूम बघूया. हा बघा मित्रांनो, एकदम लक्झरी असा हॉल एरिया इकडे तुम्हाला दिसतोय. इकडे समोर आहे तो म्हणजे डायनिंग एरिया आणि त्याच्या बाजूला आहे तो म्हणजे सिटिंग एरिया. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक रूममध्ये TV आणि फुल स्पीड वायफाय. आणि इकडे समोर तुम्हाला छोटासा किचन एरिया दिसतोय. हा बघा, हा आहे तो म्हणजे किचन एरिया. आणि समोर आहे तो म्हणजे बेडरूम. हा बघा, हा आहे तो म्हणजे मारीगोल्ड मधला एकदम लक्झरी बेडरूम. समोर वॉशरूम आहे. आणि हा आहे तो म्हणजे विंडोमधून दिसणारा सुंदर असा नजारा. बेडरूमच्या बाहेर आहे ती म्हणजे सुंदर अशी गॅलरी. ही बघा, इकडनं तुम्ही सकाळी सकाळी सूर्योदयाचा नजारा बघू शकता, जसा की तुम्हाला मी सकाळी दाखवला. तर मित्रांनो, हा बेडरूम आपण बघितला. सेम टू सेम हा दुसरा बेडरूम आहे. हा बघा, एकदम लक्झरी असे बेडरूम. मारीगोल्डच्या बाजूला आहे तो म्हणजे अस्टर रूम. तर हा आतमधून बघूया. आणि सेम आपण जसा मारीगोल्ड बघितला ना, सेम टू सेम आहे तो म्हणजे अस्टर रूम. इथे पण तुम्हाला सिटिंग एरिया दिसतोय, बाजूला डायनिंग एरिया आणि या बाजूला 2 बेडरूम. आणि अस्टर रूममध्ये ना 2 बेडरूम आहेत आणि दोन्ही बेडरूमला विंडो व्ह्यू आहे. हा बघा, हा एक बेडरूम आणि त्याच्याच बाजूला आहे तो म्हणजे दुसरा बेडरूम. अशा प्रकारे आपला हा आहे तो म्हणजे 2 BHK. टू BHK बघून झाल्यानंतर आता आपण आलो ते म्हणजे शेवटच्या रूम जवळ, ती म्हणजे ट्युलिप रूम. आणि ही आहे ती म्हणजे 1 BHK. चला आतमध्ये या. आणि ही रूम मला स्पेशली खूप आवडली कारण की ही 1 BHK आहे. आणि हा हॉल एरिया बघा मित्रांनो किती सुंदर आहे. इकडे सिटिंग एरिया आहे, त्याचबरोबर इकडे मस्तपैकी पाळणा दिला आहे खेळायला. आणि त्या बाजूला आहे ती म्हणजे रूम. आणि इकडे 1 BHK रूमला ना डबल बेड दिलेले आहेत. हे बघा, हे बघा, गॅलरीमध्ये जाऊन दाखवतो आता मी. एक नंबर. आणि मित्रांनो,
गॅलरीतून दिसणारा नजारा हा काही असा आहे. अपार्टमेंटमधील सर्व रूम बघून झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे व्हाईट हाऊस होमस्टेचा पर्सनल विला. व्हाईट हाऊस होमस्टेचे 2 पर्सनल विला आहेत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिला विला दाखवतो. चला या. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता पर्सनल विला दाखवतो. करिश्मा, या विलाचं नाव काय? व्हाईट हाऊस डॅफोडिल्स. डॅफोडिल्स. आणि विलाच्या समोरच हा जो तुम्ही पर्सनल स्पेस बघताय आणि तिकडनं दिसणारा सुंदर असा नजारा कसा वाटला करिश्मा? मस्त. म्हणजे इकडे तुम्ही बसून आरामात रिलॅक्स करू शकता. समोर चेअर दिलेले आहेत 3 आणि इकडे डायनिंग टेबल. आणि समोरचा नजारा बघा मित्रांनो, समोरच आहे ती म्हणजे फुलांची सुंदर सुंदर अशी झाडे आणि हिरवागार निसर्ग. आता तुम्हाला डॅफोडिल्स विला दाखवतो की आतमधून कसा आहे. आतमध्ये एंटर केल्या केल्या तुम्हाला सुंदर असा हॉल एरिया दिसतोय. सगळ्यात अगोदर तुम्हाला पूर्ण हॉल एरिया दाखवतो. हा बघा, इकडे तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत बसून एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर हॉलमध्ये आहे तो म्हणजे डायनिंग एरिया. सोबत आहे ते म्हणजे TV आणि हाय स्पीड वायफाय. त्याचसोबत म्युझिक सिस्टम. त्याच्याच बाजूला आहे तो म्हणजे किचन एरिया. हा बघा, इकडे छोटासा फ्रीज दिलाय, ओव्हन दिलाय. त्याचबरोबर आता तुम्हाला दाखवतो तो म्हणजे इकडचे 2 बेडरूम. हा विला आहे ना तो 2 BHK आहे. आणि इकडे 2 बेडरूम दिलेले आहेत. लेफ्ट साईडला एक बेडरूम आहे आणि राईट साईडला एक आहे. तर मित्रांनो, हा आहे तो म्हणजे एकदम कम्फर्टेबल असा बेडरूम या प्रायव्हेट विलाचा. आणि समोरच्या खिडकीतून तुम्ही सुंदर असा नजारा पण बघू शकता, जो आपण बाहेरून दाखवला तोच. त्याचबरोबर या विलामधले जे बेडरूम आहेत त्यांचे जे बाथरूम आहेत ना ते एकदम क्लीन आहेत सर्व. त्याचबरोबर याच बेडरूमच्या समोर आहे तो म्हणजे आणखीन एक बेडरूम. हा बघा, सेम बेडरूम आहे. जसा आपण पहिला बेडरूम बघितला ना तसाच हा दुसरा बेडरूम आहे. तर मित्रांनो, अपार्टमेंटच्या बाजूलाच आहे तो म्हणजे आपला सेकंड प्रायव्हेट विला. तर चला आता तुम्हाला दुसरा आपला प्रायव्हेट विला आहे ना तो दाखवतो. आलोय ते म्हणजे आपल्या सेकंड प्रायव्हेट विलाजवळ, ज्याचं नाव आहे ते म्हणजे गुलमोहर होमस्टे. तर चला आता तुम्हाला दाखवतो गुलमोहर होमस्टे. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती शांत आहे. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आपण आलोय ते म्हणजे आता या व्हाईट हाऊस स्टेच्या दुसऱ्या विलाजवळ. या विलाचं नाव आहे ते म्हणजे गुलमोहर विला. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला बाहेरचा स्पेस दाखवतो. हा बघा, आणि बाहेर आहे तो म्हणजे गार्डन एरिया, पर्सनल गार्डन स्पेस. हा बघा, इकडे मस्त तुम्हाला हिरवीगार आंब्याची झाडं बघायला भेटतील आणि शांत वातावरण. तर चला आता या गुलमोहर विलाचे तुम्हाला रूम्स दाखवतो. आता तुम्हाला गुलमोहर विला आतमधून कसा आहे ना तो तुम्हाला दाखवतो. आतमध्ये एंटर केल्या केल्या तुम्हाला हा सुंदर असा हॉल एरिया दिसतोय. हा बघा, संपूर्ण हॉलचा व्ह्यू दाखवतो. त्याचसोबत या विलामध्ये 2 पर्सनल बेडरूम आहेत. हा फर्स्ट बेडरूम. हा बघा, एकदम कम्फर्टेबल आणि सुंदर असा बेडरूम आहे. त्याचबरोबर त्याच्या शेजारी आहे तो म्हणजे दुसरा बेडरूम. हा बघा, जसा तुम्हाला पहिल्या विलामध्ये दाखवला ना सेम तसेच बेडरूम तुम्हाला या पण विलामध्ये भेटून जातील. वाजलेत ते म्हणजे दुपारचे 2:30. तर आता आपण जेवणासाठी ना दुपारच्या जेवणासाठी एक व्हेज थाली मागितली आणि एक नॉनव्हेज थाली. हिला व्हेज म्हणा नॉनव्हेज. तर चला तुम्हाला दाखवतो की जेवायला काय आहे. तर आपण दुपारचं जेवण आहे ना ते रूममध्येच मागवलंय. हे बघा, या बाजूला आहे ते म्हणजे व्हेज थाली. करिश्मा, काय काय आहे व्हेज थालीत सांग. चपाती, भात, आमटी, भेंडीची भाजी, चण्यांची भाजी, सोलकढी, कांदा लिंबू आणि लोणचं. आणि नॉनव्हेजमध्ये काय काय आहे? नॉनव्हेजमध्ये चिकन सुक्का आहे, मला वाटते रस्सा आहे, भात, राईस, कांदा, सोलकढी आणि काहीतरी वेगळं आहे आणि चपाती. तर चला ग्रेव्ही आहे.
आता जेवण करून घेऊ मस्तपैकी सुंदर अशा नजारा समोर बसून. एक बाजूला इथे म्हणजे नॉनव्हेज थाली, एक बाजूला इथे म्हणजे व्हेज थाली. करिश्मा करायची सुरुवात. तर चला मित्रांनो, या तुम्ही पण जेवायला. तर मित्रांनो, लंच करून झाला आणि इकडचं जेवण मस्तपैकी घरगुती होता. करिश्मा, कशी वाटली टेस्ट जेवणाची? एकदम जबरदस्त. तर आता दुपारचं जेवण करून झाल्यानंतर आता आलो आहे ते म्हणजे पूलमध्ये पोहायला. करिश्मा नाही पोहणार, करिश्माला सर्दी झाली. मस्त जा. कसं वाटते? थंड आहे पाणी. गार आहे. पूलमध्ये मस्तपैकी अर्धा तास रिलॅक्स झालो. आता मस्तपैकी एक झोप काढतो आणि संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 9:30. आता डिनरसाठी आपल्याला काय जेवायला आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. डिनरसाठी आहे ते म्हणजे स्पेशल मोदक थाली. तर आता जेवण येईल आपल्या थोड्याच वेळात, तुम्हाला दाखवतो स्पेशल मोदक थाली इकडची. तर मित्रांनो, हा आहे तो म्हणजे व्हाईट हाऊसचा नाईट व्ह्यू. एकदम शांत वातावरण, आजूबाजूला कसलाच गोंगाट नाही, बाजार नाही. करिश्मा, जेवण सांगू का आणायला? चला, आता थोड्याच वेळात जेवण येईल आपलं, मग तुम्हाला दाखवतो आपली मोदक थाली. तर रात्रीचे वाजलेत ते म्हणजे 9:30 आणि रात्रीचा डिनर आपला रेडी आहे. तर डिनरमध्ये काय आहे करिश्मा, दाखव जरा. स्पेशल मोदक थाळी. स्पेशल मोदक थाली आहे. आणि या स्पेशल मोदक थालीमध्ये काय काय सांग करिश्मा. चपाती, राईस, मेन म्हणजे आपला मोदक स्पेशल. आमटी आहे इथे, मटरची मस्त ग्रेव्ही, सब्जी आहे, भाजी आणि बटाट्याची भाजी आहे, सोलकढी, लोणचं आणि कांदा. हे बघा, मस्तपैकी दोघांना 2 थाल्या आलेल्या आहेत. तर चला आता जेवून घेऊ मस्तपैकी. चला सुरुवात करूया जेवायला आता. तर मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो तो म्हणजे सकाळ सकाळचा नजारा आपल्या रूम मधून दिसणारा. एक नंबर मित्रांनो. सनराईज झालेला आहे सकाळी आणि सूर्याची किरणे बघा खाली डोंगरावर पडलेले आहेत. धुका जास्त असल्यामुळे एकदम सकाळचा आपल्याला सनराईज घेता नाही आला, पण आता सूर्य थोडा थोडा दिसतोय. तो बघा, सूर्याची किरणे बघा किती भारी वाटतात. आणि हा आहे तो म्हणजे आजूबाजूचा परिसर आणि पक्ष्यांचा किलबिलाट फक्त ऐकायला येतोय, बाकी काहीच नाही. 10 सेकंद आपण शांत राहू आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू फक्त. आला आवाज. आजूबाजूला फक्त हिरवळ आहे आणि त्या हिरवळमध्ये पक्षी लपलेत आणि ते ओरडत आहेत सकाळी सकाळी. तर मित्रांनो, नाश्ता आलेला आहे आपला. करिश्मा, नाश्त्याला देखील काय आहे? वाव, मिसळ पाव. मिसळ पाव. आणि सकाळ सकाळचा नजारा पण दाखव समोरचा. सकाळी उठलीच नाही तू, सनराईज देखील उठलीच नाही. मित्रांनो, वाजलेत ते म्हणजे सकाळचे 10 आणि छान असा आपला नाश्ता झाला आणि आता आपण चेकआउट करतोय. आणि आपल्यासमोर आहे तो म्हणजे स्टाफ आहे सर्व आणि मॅनेजर आहेत. तर यांची सर्व्हिस पण खूप छान आहे आणि हा जो स्टाफ आहे तो इकडचाच आजूबाजूच्या गावातला आहे. काकी, तुम्ही सर्व कुठले आहात? वलके, शिरगाव. काल रात्रीचं जेवण कोणी बनवला? तुम्ही कुक आहात. खूप छान आणि अप्रतिम जेवण आहे. आणि तुमच्या रिसॉर्टची स्पेशल थाली कुठली? मोदक थाली, जी काल रात्री दिलीत ती. खूप सुंदर आणि खूप छान जेवण आहे, खूप चविष्ट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हे आहेत ते म्हणजे मॅनेजर, तुमची यांच्यासोबत काल मी ओळख करून दिली. तर चला आता आम्ही निघतोय. टाटा, येऊ परत कधीतरी. चला, बाय बाय. तर मित्रांनो, आतमध्ये स्टाफला तुम्हाला भेटवला आणि इकडची सर्व्हिस खरंच खूप छान आहे. जेवणाची टेस्ट पण एकदम घरगुती आहे आणि खूप चविष्ट जेवण आहे. तर मित्रांनो, मांडव्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे तो म्हणजे हा आपला व्हाईट हाऊस होमस्टे. आणि जर तुम्ही अलिबागला, नागावला,
रेवदंडा बीचला, काशीद बीचला जर येत आहे तर इकडे स्टेला एकदा नक्की या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, शेवटपर्यंत बघितला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्याने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन व्लॉगसोबत आणि नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय ॲग्रिकोली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.